Let me quickly cut across to the Pune Police Commissioner holding a press conference on the Porsche car crash. मध्ये वॉटरटाईट केस तयार करण्याची दृष्टिकोनातून त्याचे विषयी आवश्यक एव्हिडन्स आणि ते एव्हिडन्स टेक्निकल एव्हिडन्स आणि त्या प्रकरणात कोणी एव्हिडन्स नाश करायची प्रयत्न केला का हे सर्व गोष्टीवर ते एसीपी दर्जाचे अधिकारी त्या प्रकरणाची तपास करत आहे. जे जुवेनाइल जस्टिस ऍक्टची जे गुन्हा दाखल झालेली आहे त्याचे बद्दल एक वॉटरटाईट केस तयार करणे ज्यामध्ये 75 आणि 77 चे जी काही इन्ग्रेडियंट आहे लहान मुलाला दारू देणे किंवा एका पेरेंटनी ते गाडी जुवेनाइलला प्रोव्हाइड करणे त्यांच्याकडून असे कृत्य घडतील अशा प्रकारचे त्यांच्याकडून होणे दिरंगाई होणे या सर्व गोष्टीवर क्राइम ब्रांच करून स्ट्रॉंग तपास सुरू आहे. या दोन्ही प्रकरणांची तपास करून लवकरात लवकर विक्टिमला जस्टिस मिळेल आणि आरोपीला सजा मिळेल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे. यामध्ये स्पेशल काउन्सिल्स दोन्ही केसमध्ये स्पेशल काउन्सिल्सची नियुक्ती विषयीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे जेणेवरून आमचे बाजू कोर्टात ठामपणे आणि स्ट्रॉंगली मांडण्यात येईल त्यासाठी पण आमच्याकडून उपाययोजना सुरू आहे. मध्ये मध्ये पुलिसांनी किंवा काही लोकांकडून दिरंगाई झाली कुछ लोग ने इन्होंने पूरे इन्वेस्टिगेशन में इंटरफेरेंस क्रिएट किया था या नहीं और इज देयर एनी पॉलिटिकल इंटरफेरेंस और नॉट पुलिस ये सब चेक कर रही है. अशा प्रकारच्या घटनांमध्ये जे काही मार्ग कायदेशीर मार्ग शक्य होता जे सर्वात स्ट्रिंजेंट मार्ग जे शक्य होता त्या मार्गावर पोलीस सुरुवातीपासून चालत आहे. Others are claiming that there are some political interference. The whole time ethics level rank officer is investigating further. According to that, we'll get the whole report. Also, medical tests are being done. Before that, we received yet the whole report of blood. Even now, we are conducting the further process. स्थानिक पातळीवर लावण्यात नाही आला किंवा या सर्व गोष्टीबद्दल ऑलरेडी when we got to know about the case, 304A was registered at the same night when accident took place in the Kalyani Nagar. But later on, when we went through the whole incident, we added 30 IPC, and that is culpable homicide. Also, we are going forward in the drink and drive case. We will build everything watertight. अशा प्रकारची पण तक्रार प्रसार माध्यमाचे मार्फतीने काही प्रकरण समोर आला होता. त्या विषयावर पण चौकशी as per the media, there was favorism has been done with the minor accused during whole investigation. But ACP level rank officer will investigate, will go through all CCTV footages. Whether is there any kind of favorism or pizza or burger or sandwiches like that, something is provided to the minor or not, will investigate soon. जे पॉसिबल आहे ते आम्ही पूर्णपणे करू आणि या केसला लॉजिकल कन्क्लुजन पर्यंत घेऊन जाऊ. We'll lead this case to the logical conclusion as soon as possible. We are working on it. Blood are not received yet, but forensic lab has already went through their procedures. सुरुवातीला ब्लड सॅम्पल घेण्यात आली होती आणि त्यांना फॉरेन्सिक कडे पाठवण्यात आली होती. अशा काही Even forensic lab received all those blood samples provided by the specific hospital. समोर येत होती. आम्ही ड्यू डिलिजन्स घेण्याची दृष्टिकोनातून एक आणखी सॅम्पल घेण्यात आली होती आणि आमची फॉरेन्सिक one more sample फर्स्ट सॅम्पलचे after the whole incident. So there are two samples which are being collected. सेम आहे की नाही जेणेकरून ते ब्लड सॅम्पल whether the first sample and the other sample are same or not, we are confirming and we are going through the whole investigation. ते रिपोर्ट आता सध्या अप्राप्त आहे. पूर्ण हे प्रक्रिया डीएनए इत्यादी करण्यामध्ये जे वेळ लागत आहे ते आम्ही एक्सपेडाइट करण्याची प्रयत्नात आहोत. परंतु एक गोष्टी आपल्याला ही नक्कीच आपल्याला लक्षात आणणे गरजेचे आहे की जी आमची केस आहे हे 304A IPC ड्रंक अँड ड्रायव्हिंग आणि रॅश अँड नेग्लिजंट ऍक्टची नाही आहे.
We are आमची standing केस the whole हे case 304 मध्ये एका on व्यक्ती 304A पूर्णपणे दारूचे नशेत when कोणताही a minor प्रकारची सेन्सेस मध्ये नसताना is driving एका without ऍक्सिडेंट sense घडला तर ते after drinking the alcohol and after consumption of alcohol. The standing case of the same. So the matter is beyond 304 and 304A sections. 304 IPC लावलेले आहे ज्याचे इन्ग्रेडियंट आहे कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर, म्हणजे त्यांना नॉलेज होता की त्याची जी कंडक्ट आहे ती कंडक्टचे अनुषंगाने इट इज लाइकली टू कॉज डेथ, म्हणजे त्यांची जी कंडक्ट होती जुवेनाईल असणे, एक मोठा साईजचे महाग गाडी ऑटोमॅटिक सारखे गाडीचे ड्रायव्हिंग व्हीलवर बसणे, एका पबमध्ये जाऊन दारू पिणे, नंतर दुसऱ्या पबला जाऊन परत दारू पिणे आणि नंतर एक नॅरो स्ट्रीटवर ज्यावेळी तिथे भरपूर क्राऊड असते, भरपूर रहदारी असते, तिथे भरगाव वेगाने वाहन चालवणे, ही त्यांना पूर्ण नॉलेज होती की त्यांचे या कृत्यामुळे ते अशा प्रकारचे जीवितास हानी होऊ शकतो. At midnight on the narrow road which is part of the main city, he was aware of everything and that is why we are standing case on the same section. सांगण्याची अर्थ हे आहे की ब्लड रिपोर्ट जे काही आल्या, ही केस आमची ब्लड रिपोर्टचे पिलरवर अवलंबन नाही है. हे केस We are not standing this whole case on the blood report. Whenever blood report will be there, we will scrutinize it. But now we are already added the sections. We are clear that the minor was drunk. He was under the influence of alcohol. He knew that he was driving car so fast on the narrow road. Still, we are waiting for the blood reports. Those blood reports are not clear yet. Standing whole case as a drink and drive and rash driving. यांचे करून ही कंडक्ट झालेली आहे, जे कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर आहे, ज्यामध्ये 10 वर्षाची शिक्षा आणि नॉन बेलेबल स्वरूपाचे केस आहे. नॉन बेलेबल and there is section and addition in the whole section is will keep it as a culpable homicide and provision is to 10 years till he could be behind bars if you go in the proper manner throughout the case. त्याबद्दल सध्या पूर्णपणे टिप्पणी करणे शक्य नाही है, योग्य नाही है, परंतु मी सांगतो की आमची केस आहे की ते फुली इन सेन्सेस होता आणि ते इतके ड्रंक की त्यांना काही कळतच नव्हता, अशी ही प्रकरण नव्हती. यामध्ये जे कंडक्ट त्यावेळीचे झाला आणि नंतरची जी त्यांची कंडक्ट झाली याचेवर ते फुल्ली इन सेन्सेस होता आणि त्यांना पूर्णपणे नॉलेज होती की त्यांचे कंडक्टमुळे ऍक्सिडेंट, त्यांचे कृत्यामुळे हे गुन्हा 304 चे घडू शकते. एवढा पोलीस ठाण्यामध्ये पिझ्झा पार्टी झाली. प्रश्न आहे, तुम्ही म्हटलं की 2 ब्लड सॅम्पल घेतले 2 वेगवेगळ्या वेळी, पहिला ब्लड सॅम्पल त्याच्यात घेतलाय की नाही घेतलाय याच्यावर शंका होती का? फर्स्ट ब्लड सॅम्पल झाली होती. फर्स्ट ब्लड सॅम्पल मध्ये अल्कोहोलचे कंटेंट वगैरे बद्दल विचारणा करण्यात आली होती. अशा प्रकारचे प्रकरणामध्ये पूर्ण कॉशनचे दृष्टिकोनातून एक आणखी ब्लड सॅम्पल घेणे गरजेचे आहे असा आम्हाला वाटला, जेणेकरून पुढचे काळात जरी काही शंका असतील की ते ब्लड सॅम्पल्स मॅनिप्युलेट करण्यात आलेली आहे तर त्याबद्दल आम्हाला नक्की निर्णयावर पोहोचता येईल, म्हणून ॲज अ मॅटर ऑफ अबंडंट प्रिकॉशन ही सॅम्पल घेण्यात आली होती. सर येरवडा पोलीस ठाण्यामध्ये पिझ्झा पार्टी झाली असा सातत्याने आरोप केला जातोय, त्याचे सीसीटीव्ही फुटेज अजून का तुम्ही साईड करत नाही सर? नेमकं पिझ्झा पार्टी झाली की नाही झाली हे अजून तुम्ही सांगत नाही यात जाई नसेल तर पोलीस ठाण्याचं सीसीटीव्ही फुटेज आहे. आम्ही स्पष्टपणे सांगितले, आम्ही या गोष्टीवर स्पष्टपणे आता सांगितलेले आहे की अशा कोणताही आरोप मध्ये आतापर्यंतची चौकशीत काही गोष्टी आढळून आलेली नाही.
परंतु ही गोष्टी आम्ही Till सांगितलेली now, आहे की we are clear सुरुवातीला that there काही was no घटनाक्रम favorism जे done with the minor. व्हायला पाहिजे Even होता when ते media is झालेली reporting नाही रात्रीच्या that काळात sandwiches and त्याबद्दल pizza were already provided to the minor विश्लेषण accused during investigation at the first night. We are clear that there is nothing till the date we found nothing, but still ACP level ACP rank officer is investigating the whole thing. We'll get to know everything after final report. परंतु काही गोष्टी आहेत ज्याच्यावर कारवाई करण्यात येईल. त्यासाठी काही वेगळी समिती आपण स्थापन केली, चौकशी करतोय का? आणि दुसरी सॅम्पल ते किती वाजता घेण्यात आले, पहिले किती वाजता घेण्यात आले? 2 ब्लड सॅम्पल्स मध्ये किती वेळेचं अंतर आहे? फर्स्ट ब्लड सॅम्पल साठी अंदाजन 9चे सुमारास त्यांना ससून हॉस्पिटल गुन्हा करीब 8 वाजून काही मिनिटांनी दाखल झाला होता. त्याचे नंतर त्यांना आफ्टर द इन्सिडेंट we filed FIR around 8:30 in the morning on 20th. It was a Sunday. Around 11 o'clock, we sent him for the further blood test. But later on, we collected second blood sample in the evening, and after that, Pune police released him in front of Juvenile Justice Court, and later on, he was out on the bail. 7 ते 8 वाजेच्या गाडीमध्ये त्याला पिझ्झा खायला देण्यात आला अशी माहिती आहे, तर या बाबतीमध्ये चौकशी होणार आहे. आम्ही पूर्ण एक जे घरातून जे व्यक्ती बाहेर पडला त्यापासूनचे ऍक्सिडेंट पर्यंत तपासाची दृष्टिकोनासाठी आणि त्याचे नंतर काही काळात 6 to 9 people regarding this case. 3 minors were there in the car as per our first information report. But after their statement, we are cross-verifying everything. After entry of the driver, we are scrutinizing everything. Process is still going on. But today, we will produce Vishal Agrawal and other 5 accused in front of court in afternoon. ते ज्यावेळी घरातून बाहेर पडला त्यावेळी त्यांचे घराते सिक्युरिटी गार्डचे रजिस्टर मध्ये नमूद आहे की ही गाडी ते मुला घेऊन बाहेर पडलेले आहे. अशा प्रकारचे एक घटनाक्रम We are collecting different details regarding whether driver was on the driving seat or not, as we recently collected the book report from the watchman of the bungalow. As per the report, there is confusion. Very clear that the changing of driver is being done by all accused. So we are cross-verifying from the house since the start who was driving the car, who took over the car from the own parking of the bungalow, and who was driving when the incident and the whole accident happened midnight at 2:30 a.m. ड्रायव्हर बदलण्याची म्हणजे आरोपी जुवेनाईल हे गाडी चालवत नव्हता आणि दुसरा कोणी गाडी चालवत होता अशा प्रकारची काही गोष्टी करण्याची प्रयत्न झाली होती ज्यावर जे पोलिसांनी निष्फल म्हणजे होऊ दिला नव्हता. परंतु ती जी अटेम्प्ट पण झाली होती ती अटेम्प्ट टू डिस्ट्रॉय एव्हिडन्स चे कलम पण चे दृष्टिकोनातून पण आम्ही तपास करत आहोत आणि त्या अनुषंगाने आवश्यक कारवाई We recorded there is attempt to destroy the evidences as the driver, as per them, driver was on the driving seat at that night. But yes, we are working and we are going through the further process. आपल्याला देखा आम्ही आपल्याला just listen. We have आम्ही सांगितले checked all record books from the bungalow entry gate. As per that, driver was not driving the car since the beginning. Minor took that car from the parking as per the book record. काही घटनाक्रम जेनेवर ड्रायव्हर बदलण्याची प्रयत्न करण्यात आली होती ही गोष्टी समोर आलेली आहे. म्हणून 201 IPC डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडन्स अंतर्गत पण कारवाई करण्यात येतील. म्हणजे सर्व दिशेने सर्व दृष्टीने एक क्रोनॉलॉजिकल सिक्वेन्स ऑफ इव्हेंट
This is म्हणून मी being done आम्ही in the सांगितले whole की process जे and during the crime. अटेम्प्ट होत होता After ही बाबी recording the समोर statement आलेली आहे of जे Vishal आपण Agrawal, आणखी विचारले we also की तो interrogated बरोबर the car आहे. driver, ड्रायव्हरनी recorded his statement सुरुवातीला काही yesterday. म्हटला होता, काही सुरुवातीला पोलीस स्टेशनला अशा प्रकारचे सांगितला होता की आम्ही गाडी चालवत होतो. ते कोणाचे दबावाखाली बोलला होता आणि का बोलला होता त्याबद्दल आपल्याला खुलासा योग्य वेळी करण्यात येतील. आता 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 एवढं मराठी कंप्लीट हो करू and द्या we are तो trying to आरामात find out बोलते. One under second, whose pressure he recorded the statement that he was on the driving seat. We are going further with the whole process. By afternoon, we will get to know about everything. ते पोलीस स्टेशनला आले होते ही इट इज अ मॅटर ऑफ रेकॉर्ड, इट इज अ मॅटर ऑफ फॅक्ट. यामध्ये कोणताही दोन मत नाही आहे. आता मी Driver was वारंवार present at the सांगते police station when we recorded FIR. There is no आले other असतील fact in नसतील. it, but पोलिसांकडून we're जी trying to कारवाई establish झाली, everything on paper now. As after the recording statements of Vishal Agrawal and other 3 minors, म्हणून they're claiming that driver was on the driving seat, but driver was under pressure as per our information. But while recording the statement, we're checking all the records बरोबर and we're आहे. interrogating यामध्ये him again. 2 FIR दाखल करण्यात आलेली आहे. आता काही लोक 3 FIR पण काही प्रसार माध्यमातून सोशल मीडियावर दिसत होता. बघा, फर्स्ट FIR जे सकाळी 8चे सुमारास दाखल झाला होता ते 304 IPC चे दाखल झाला होता. There are 2 different FIRs ही आहे recorded. फर्स्ट FIR. First was आता under त्या IPC केसमध्ये 304 कलम 3 तासानंतर And second, we वाढवण्यात आला recorded होता, when ज्यांच्याकडून गंभीरता त्या went through all केसची वाढली procedures. होती. We added ती extra अंदाजन section 11 ते after 12 चे the सुमारास त्यामध्ये 304 featureless of लावण्यात whole आला case. होता. अशा Again on प्रकारचे the काही next day, संभ्रम आहे. second FIR ही launched 2 against FIR 5 आहे. people. ही एकच Vishal FIR Agrawal's आहे name was आणि ही included in the second FIR. सगळ्यांचे When we clarification got to know साठी that father त्याच was दिवशी aware of सकाळी everything, लावण्यात आली होती. we प्रेस filed आउटरीच किंवा मीडिया आउटरीच Section किंवा पब्लिक 75 and आउटरीच 77 नंतर लावण्यात under आली Motor होती. Vehicle Act ही and गोष्ट other 2 नाही आहे. sections त्याच under दिवशी Juvenile सकाळी Justice Code Act. फोरमध्येच जे कालात लावण्यात आली होती आणि त्याचे विस्तृत स्टेशन डायरी एंट्री आहे आणि त्याचे बद्दल विस्तृत कोर्टाला त्या दिवशी दुपारी जे अर्ज करण्यात आला होता त्यामध्ये ती पण कलमची उल्लेख आहे. आता सेकंड FIR जे आपण म्हणते ती आहे जुवेनाईल जस्टिस ऍक्ट अंतर्गत, ज्यामध्ये फादरची रोल आणि पब ओनर्सची रोल आहे. जे 75 आणि 77 जुवेनाईल जस्टिस ऍक्ट मध्ये त्याचेवर ते जे प्रोव्हिजन्स आहेत त्याचे उल्लंघन असल्यामुळे ती कलम लावून एक वेगळी FIR दाखल करण्यात आलेली आहे. त्यामध्ये कोणताही गैर आहे किंवा अनुचित आहे हे नाही आहे. इनफॅक्ट अशा प्रकारचे कारवाई फादरवर आणि पब संचालकांवर प्रॉबेबली फर्स्ट टाइम किंवा फारशी कमी अशा ओकेजन असतील जिथे अशा प्रकारची कारवाई फादर ऑफ अ जुवेनाईल आणि पब संचालकांवर झालेली आहे. हिंदी का एक त्या जे सॉरी सर त्या दिवशी त्या किती जणांचा ग्रुप होता, किती जण ग्रुप जण त्या पार्टीत गेले होते आणि किती जणांची आपण या संपूर्ण प्रकरणात आरोपी चालकाच्या मित्रांची चौकशी इन्क्वायरी जी ऑर्डर केलेली होती येरवडा पोलिसांची त्याचं स्टेटस काय आहे, त्याचं काय झालं? त्या कर्मचारी अधिकारी दोषी सापडले का? ती कर्मचारी पूर्ण झाले म्हणजे ती चौकशी पूर्ण झाली का? रिपोर्ट तुमच्याकडे आलाय का? सर दुसरी जी FIR आहे त्याच्यात जे ब्लॅक जे क्लब आहेत त्याचे ओनर्स ते संजय चोगडिया आणि ते अतुल चोगडिया आहे का आणि त्यांना आरोपी का करण्यात नाही आलं, फक्त मॅनेजर आणि दुसऱ्यांना आरोपी का करण्यात आलं त्याचं एक चार आणखी काही बस. फर्स्ट पहिले लेट मी कम्प्लीट लेट इज कम्प्लीट. ओके, जे आपण व्हिडिओ व्हायरल बद्दलची गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यामध्ये आम्ही एक्सप्लोर करत आहे की कोणते कलमांतर्गत गुन्हा दाखल करायचे, त्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. ते त्यामध्ये आवश्यक कारवाई करण्यात येते.
प्राथमिक तपास त्या प्रकरणाचे प्राथमिक चौकशीमध्ये कोण व्यक्ती ही व्हिडिओ तयार केलेले आहे त्या निष्कर्षावर भौतिक पोहोचण्यात आलेली आहे. ही व्हिडिओ त्या आरोपी मुलांनी केले नव्हते अशा प्रकारचे प्राथमिकरित्याने दिसते. परंतु त्या गोष्टीवर जे अशा प्रकारचे संभ्रम पसरवण्याची जी प्रकार डिस्कंटेंट पसरवण्याची जे प्रकार करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने कारवाई करण्यात येतील. आपले काय सर अजून एक माझा प्रश्न होता त्या दिवशी या अल्पवयीन आरोपी कार चालक आहे किती जणांचा ग्रुप होता ते त्या प्रकरणात त्या गाडीमध्ये टोटल 4 लोक होते अशा प्रकारचे तपासमध्ये दिसून येत आहे. एक गाडी चालवत होता, 2 आणखी मुले होते आणि एक ड्रायव्हर होता. अशा 4 व्यक्ती त्या गाडीमध्ये होते. पार्टी ज्यावेळी पबमध्ये झाली होती त्यामध्ये 7 ते 8 आणखी मुले आले होते अशा प्रकारचे दिसते. परंतु ते या प्रकरणात सध्या 304 प्रकरणमध्ये ते विटनेसेस म्हणून आम्ही त्यांना आजचे डेटमध्ये गृहीत धरतो. ड्रायव्हर जे होता त्याचे स्टेटमेंट अत्यंत महत्वाचे आहे, त्याबद्दल आवश्यक ती कारवाई करण्यात येते. ते चौकशीचे मी सांगितले प्राथमिकरित्याने झालेली आहे. काही निष्काळजीपणा आणि काही दोष त्या येरवाडा पोलीस स्टेशनचे अधिकारीवर प्रथम दर्शनी दिसते, त्यावर योग्य कारवाई लवकरात लवकर करण्यात येते. जे एक जस्ट लेट मी आन्सर 4 फर्स्ट उसके बाद ते ब्लॅक हॉटेलचे जे FL3 चे लायसन्स आहे ते मिस्टर ते 2 ब्रदर ते चोरडिया ब्रदर्स चे नावानी आहे. परंतु ते ब्लॅक रेस्टॉरंट ते कोणाला चालवण्यासाठी दिले असल्याचे काही कागदपत्र प्राप्त झालेली आहे. परंतु त्या गोष्टीवर आता निर्णयावर पोहोचण्यात आलेली नाही. त्याचे रोल एक्झामिन करण्यात येत आहे. हिंदी चले घोषित करावा असं मागणी करणार. पण कायदा असं सांगतो की 3 महिने तुम्हाला करताच येणार नाही ते, आणि त्यासाठी खूप मोठी प्रोसेस आहे. एक तिथं तुम्हाला धक्का बसलाय का? सेकंड तुम्ही म्हणलात की त्याला रिमांड होम रिहॅबिलिटेशन सेंटर मध्ये पाठवायचं, पण आपली प्रेयर अशी होती की त्याला बाहेर धोका आहे म्हणून तिथं ठेवा, शिक्षा म्हणून नाही. नाही, ऐसा नहीं है, तशा नाही है गोष्ट. आपण जर फर्स्ट डेचे प्रेयर पण रेकॉर्डवर आहे जे आपण आमचे बघितले, तर आमची प्रेयर हे आहे की जे तरतूद आहे टू ट्राय ॲज एन एडल्ट, ते बघत ती टू ट्राय ॲज एन एडल्ट आहे, नॉट टू रिमांड हिम ॲज एन एडल्ट अशी प्रोव्हिजन कायद्यात नाही आहे. ट्रायल ॲज एन एडल्ट म्हणजे 60 दिवस किंवा 90 दिवसचे आतमध्ये चार्जशीट दाखल करावा लागते. या केसमध्ये 90 दिवसची टाइम आहे. आता आम्ही लवकरात लवकर त्यामध्ये चार्जशीट दाखल करू. ट्रायल एडल्ट कोर्टमध्ये होईल म्हणजे नॉर्मल कोर्टमध्ये होईल की जुवेनाइल जस्टिस बोर्डकडे होईल. एडल्ट कोर्टमध्ये एडल्ट म्हणून ट्रायल झाला की नाही झाला त्यावर आरोपी को एडल्ट की तरह ट्राई किया जाना चाहिए, ये हमें एप्लीकेशन है. दुसरी गोष्ट जे आपण म्हणते ऑब्झर्वेशन होमला पाठवायची, आमची दूसरी बात जो है उसे ऑब्जर्वेशन होम भेजनी. 304 IPC एक नॉन बेलेबल ऑफेंस, 304A एक बहुत ही हिनस क्राइम है. कंडक्ट आरोपीचे होता त्याचे अनुषंगाने त्यांना बाहेर राहणे उचित नाही. त्यांना ऑब्झर्वेशन होमला ठेवावी, त्यांचे लिबर्टी रिस्ट्रेन करणे गरजेचे आहे. ही आमची मागणी होती. रिव्हिजनचे वेळी बरीचशी डिस्कशन्स आर्ग्युमेंट्स दोन्ही बाजूनी झाली. During revision, multiple things have come to light. याचे ऑर्डरची विस्तृत आता लेखी ऑर्डर प्राप्त झालेली नाही. ऑर्डर आल्यानंतर त्याबद्दल And then the order is सर हिंदी में सर एग्जैक्टली कितने
बांधणी केली असेल तर कुणाची मेंबरशिप तिथे वापरलेली होती आणि ज्यांची मेंबरशिप वापरले त्यांना जर अल्पवयीन आरोपी आहे ती माहित असेल तर त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई करणार? ऑलरेडी त्या गोष्टीवर ज्यांचे कार्ड वापरलेली आहे त्यांना ऑलरेडी अटक करण्यात आलेली आहे. सर, अगर देश आपको सुन रहा है, देख रहा है, हिंदी में आपसे सवाल करना चाहेंगे कि आखिर एक सेकेंड सर, आखिर ड्राइविंग सीट पर कौन था? अलग अलग वर्जन सामने आ गए हैं. सर, ड्राइविंग सीट पे कौन था? अलग अलग वर्जन सामने आ गए हैं. क्या ड्राइवर बदलने की कोशिश की गई थी? हिंदी बोलिए. देखिए, इस केस में मैं you are asked a specific question. Yes, I'll go ask again. सर, यही सवाल कि ड्राइविंग सीट पर कौन था, इसको लेके अलग अलग वर्जन सामने आ गए हैं. आपकी जांच में क्या आया है और क्या ड्राइवर बदलने की कोशिश की गई? हमारे जांच में ये स्पष्ट आया है कि ये जो जुवेनाइल एक्यूज्ड है यही गाड़ी चला रहा था और इसके लिए क्रोनोलॉजिकली जो एविडेंस जरूरी थे वो एविडेंस इकट्ठा किए गए हैं. उदाहरण के तौर पे जब वो घर से निकला था उसके घर के सिक्योरिटी गार्ड के पास की जो रजिस्टर है उसमें पहली एंट्री है कि ये लड़का, ये आरोपी ये गाड़ी लेके निकला है. इस प्रकार के सीसीटीवी फुटेजेस और अलग अलग एविडेंस, टेक्निकल एविडेंस के तौर पे ये हमारी निश्चित हुई है कि ये गाड़ी ये जुवेनाइल एक्यूज चला रहा था. इसके साथ साथ आई विटनेसेस की स्टेटमेंट भी हमारे पास है जो टेक्निकल एविडेंस को कोरोबोरेट करती है. इसमें हमने बताया कि इस प्रकार की कुछ अटेम्प्ट घटना होने के कुछ घंटों में करने का प्रयत्न किया गया था कि इसमें ड्राइवर, ये एडल्ट ड्राइवर ये गाड़ी चला रहा था और ये आरोपी ये गाड़ी नहीं चला रहा था. इस तरह की बात सामने आ रही है. इसकी हम पूरी तरीके से तहकीकात करके जो भी इस प्रकार का प्रयत्न किया उसके विरुद्ध 201 आईपीसी एविडेंस डिस्ट्रक्शन के तहत कार्रवाई की जाएगी. सर, जो आपने इंटरनल इंक्वायरी के लिए एक टीम बनाई है वो क्या? All right, it's a clear answer coming in from the Pune Police Commissioner Amitesh, who says it was indeed the juvenile accused who was driving the car. He was behind the wheels of that Porsche that crashed into a vehicle, killing 2 on the spot. Attempts that were made to make it look like the driver was driving it are all false, and another section has now been added on destruction of evidence. We're seeing a watertight case, at least promised by the Pune Police Commissioner. India Today has been relentlessly on top of this story to ensure justice for the 2 victims.